आजच्या ठळक बातम्या। खेड तालुक्यात पावसाचा हैदोस, अनेक गावात शिरलं पाणी। चिपळूण कराड मार्गावर पिंपळे येथे भीषण अपघात, 5 जण ठार। राजापूर पूरमय, शहराला पुराचा वेढा। लोटे चिरणे मार्गावर दरड कोसळली। बाव नदीचे रौद्र रूप, वांद्रे उक्षीत दुसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती। आता पाहूयात बातमी सविस्तर स्वरूपात। खेड तालुक्यात गेले 2 दिवस अतिवृष्टी होत असून अनेक गावात पाण्याने शिरकाव केलाय। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे औशी गावामध्ये पाणी शिरलं आहे। अनेक घरांमध्ये पुराचं पाणी आलं आहे। लोटे एमआयडीसी मधील काही रासायनिक कारखान्यांच्या संरक्षक भिंतीमुळे पूरस परिस्थिती निर्माण झालीय। संपूर्ण तालुका पाऊस झेलत असून सर्वत्र पावसाचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे बाजारपेठा ओस पडल्या आहेत। आज या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक वर्ष आवाशी मालकरवाडी आणि त्याचबरोबर आवाशी गणेशनगर या 2 वाड्यांची वस्ती या ठिकाणी आहे। जवळजवळ 700 ते 800 लोकसंख्या या ठिकाणी वस्ती करते। परंतु ज्या महामार्गाचं रुंदीकरण झालेलं आहे ते रुंदीकरण करताना आपण आज पाहतो या साईडचा जो ओढा आहे त्या ओढ्याचा मार्ग किंवा त्याची जी रुंदी होती ती रुंदी त्यांनी कमी केली आहे। पाण्यावर जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे पाणी जेव्हा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी सगळं आमच्या शेतामध्ये घुसून घरादारामध्ये जाण्याचा रस्ता बंद होतो। आज या ठिकाणी कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। आतमध्ये एक प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेत जाणारे छोटे छोटे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा या मार्गावरून जात आहेत। जवळजवळ 400 ते 500 मीटरचा हा रस्ता आपण पाहतो, पूर्ण जवळजवळ 1.5 ते 2 फूट पाण्याखाली गेलेला आहे। अशा रीतीने हे सगळं ॲक्च्युली महामार्गाने रस्ता केला त्यावेळेस जर त्यांनी या ठिकाणी पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं असतं, जर त्याला वाट करून दिली असती तर आज ही होणारी संभावना या ठिकाणी झाली नसती। चिपळूण कराड मार्गावर रात्री मोठा भीषण अपघात पिंपळे येथे झालाय। थार जीप आणि एका रिक्षाचा अपघात झालाय। त्यात 5 जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत। रिक्षातील 4 प्रवासी आणि थारचा चालक जागीच ठार झाला आहे। समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवत असताना थार जीपने पाठीमागून रिक्षाला धडक दिली। त्यात एका बालकासह 2 महिला आणि रिक्षा चालक जागीच मृत्युमुखी पडले आहेत। तसेच थार जीप ट्रकला आदळल्याने त्याचा चालकही जागीच ठार झालाय। थार चालक हा हरियाणातील असून पत्नीच्या रागाने तो जलद वाहन चालवत होता आणि काही मिनिटांपूर्वीच त्याने पत्नीला रस्त्यावर सोडले होते असे समजते आहे। राजापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून जवाहर चौकला पुराचा वेढा आहे। सध्या पावसाचा जोर कायम असून व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची हलवाहलव केली आहे। राजापूर शहरात अर्जुना आणि कोदवली नदीचं पाणी शिरलं आहे। शहरातील भटाळी, गुजराळी, वरची पेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागातील रस्त्यांवर पाणी आलं आहे। शिवाजी पथ रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला आहे। पावसाचा अलर्ट आता जारी करण्यात आला आहे। राजापूरमध्ये अति पावसाचा जोरदार पावसाचा इशारा झालेला आहे। राजापूर नगर परिषद प्रशासनाने 2 भोंगे वाजून राजापूरकरांना सूचित केलेले आहे। 17 ऑगस्ट 2020ला अशाच प्रकारचं पुराचं पाणी जवळ चौकमध्ये आलं होतं। आज 19 ऑगस्ट 2025 त्याच प्रकारे आज राजापूरमध्ये पाणी आलेलं आहे। पोलीस प्रशासन सतर्क आहे, राजापूर नगर परिषद प्रशासन सतर्क आहे। पोलिसांकडनं नगर परिषदकडनं बॅरिकेड लावलेले जात आहेत। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये, तरी पण काही उत्साही नागरिक आहेत ते अशा प्रकारे मोटरसायकल घेऊन पाण्यातून जात आहेत। तरी पण माझा नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाच्या व्यापाऱ्यांना आवाहन आहे, लवकरात लवकर आपल्या दुकानातील सामान काढून सुखरूप ठिकाणी ठेवण्यात यावे।
खेड तालुक्यातील लोटे चिरणी मार्गावर लोटे गावठाण येथे दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका या रस्त्याला बसल्याने मोठ्या प्रमाणात लोटे MIDC कामाला जाणाऱ्या कामगार वर्गाला त्याचा फटका बसला आहे. दरड पूर्णपणे रस्त्यावर पसरल्याने साधा दुचाकीस्वार तसेच पायी जाणाऱ्यांना देखील मार्ग बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात येथील ग्रामस्थांचं नुकसान होत आहे. परशुराम घाटात अपघात झाल्यास पर्यायी रस्ता म्हणून लोटे चिरणी आमडस हा रस्ता बनविण्यात आला होता. खेड मुंबईकडे जाणारा हा मार्ग असून दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक अडकून पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख असलेल्या बाव नदीने आपले पात्र ओलांडले असून यामुळे वांद्रे आणि उक्षी परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय. उक्षी मुस्लिम मोहल्ला आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारे दोन्ही महत्वाचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास आता सहन करावा लागतोय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.